ट्रिपमधला दुसरा दिवस आणि जस्ट चेकआउट द वातावरण खरंच असं मस्त झालेलं. काल एवढा मोठा चौरागडाचा ट्रॅक केल्यानंतर आज म्हणजे लवकर जाग येईल का नाही किंवा आपण फिरण्याचे लायक असू की नाही अशा बऱ्याच शंका होत्या मनात. पण खरं सांगते आता फक्त 5 वाजलेत आणि मला इतकं मस्त फ्रेश वाटत होतं ना, की मी मस्त खिडकीशी येऊन बसले. सध्या तरी खिडकी उघडली नाही मी, पण बघा इथे माझं चाललं आहे काचावर नाव लिहिणं, हार्ट वगैरे काढणं आणि त्यावरून तुम्हाला पंचमढीच्या वेदरची नक्की कल्पना येईल. आता जरा जरा उजाडायला लागलं होतं. गुड मॉर्निंग पंचमढी. ओ माय गॉड, म्हणजे पंचमढीची सकाळ इतकी सुंदर असेल असं वाटलं नव्हतं. खूप मस्त वातावरण आहे खरंच. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ही हॉटेल ना मेन चौकात असल्यामुळे इथनं बऱ्याचशा गोष्टी दिसत होत्या. सूर्योदय, त्यासोबत हे मोठाले पहाड आणि आत्ता चौरागडावरची यात्रा आजपासून स्टार्ट होते. त्यामुळे अशी भयंकर गर्दीही तुम्हाला दिसते. सकाळी 6 वाजता 8-8, 10-10 गाड्या चौरागडावर भरून चालल्यात. त्यावरून अंदाजा येतच होता की चौरागडावर आज किती भयंकर गर्दी असेल आणि बरंही वाटत होतं की आपण कालच दर्शन घेऊन घेतलं. पिहू उठला होता, त्याला माझं चाललेलं की बाळा झोप, आणखी कोणी उठलं नसेल, तू तरी उठून काय करतो, हातपाय दुखत आहेत का, दाबून देऊ का. सो त्याचं म्हणणं होतं नाही मम्मा मला फ्रेश वाटतंय. आणि मलाही खरंच हा चमत्कारच वाटला. इतका मोठा ट्रेक केल्यानंतर मुलं इतकी फ्रेश होती. त्याला तसं विचारलं मी की तुला फ्रेश का वाटतंय, तर बोलत होता आपण फिरायला थोडी ना गेलो होतो मम्मा, आपण देवाच्या दर्शनाला गेलो होतो. मग देव माझे पाय कशाला दुखू देईल, इतका गोड बोलत होता ना सकाळी सकाळी की काय सांगू. बरं चला, कॅटल होतीच तिथे, मस्त गरम पाणी केलं, पिलं आणि बघा गर्दी म्हणजे प्रत्येक मिनटाला, प्रत्येक 10 मिनटाला अशा 5-5, 10-10 गाड्या भरून चालल्या होत्या आणि ते पाहायला मला फार मस्त वाटत होतं. आणि इथे बघा या टेकडीवर हा एकुलता एकच माणूस काय करतोय बरं, असा प्रश्न मला पडला होता. पण खरंच मला चान्स मिळाला ना, मीही एकटी त्या टेकडीवर जायचा म्हणजे नक्की प्रयत्न केला असता. मला फार आवडतं ट्रेकिंग करायला. बरं चला आता. हाय, नमस्कार, मी स्नेहा कोकणे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. खरं सांगू का, जेव्हा पंचवडीची ट्रिप अरेंज केली ना, म्हणजे खूप म्हणजे घाईघाईत झाली. काहीच प्लॅनिंग किंवा काहीच त्याविषयी माहिती नव्हतं किंवा विचारही नव्हता अशी झाली. आणि त्यामुळे इतकी उत्सुकता नव्हती पंचमढीच्या ट्रिपची. पण पंचमढीला येऊन इतकं छान वाटतंय ना, असं वाटतं खरंच जाऊच ना इथनं. इतकं सुंदर आहे पंचमढी. आणि पंचमढीला क्वीन ऑफ सातपुडा म्हणतात आणि ते काही खोटं नाही यार, खरंच खूप सुंदर आहे. 5 वाजतापासून उठलेली आहे माहीत आहे का. काल इतका ट्रेक होता तो करून सुद्धा 5 वाजता उठली आणि 5 वाजतापासून ही सुंदर सकाळ मी याच खिडकीमध्ये बसून एन्जॉय करते आहे. खरंच वर्थ इट आहे. तुम्ही कधी पंचमढीला आले नसाल ना, खरंच एकदा व्हिजिट करून बघा, खूप मस्त वाटतं. काल आमचे जास्त पॉईंट फिरणं झाले नाहीत कारण चौरागड जो आहे खूप मोठा ट्रेक आहे. तोच करण्या येण्यात तुम्ही इतकं म्हणजे वेळ जातो आपला आणि थकूनही भरपूर जातो. त्यामुळे इतर गोष्टी फिरायची, एक्सप्लोअर करायची हिंमत राहत नाही. पण आज मात्र आम्ही भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत छान असे शेअर करते. मी पण खूप एक्सायटेड आहे माहिती आहे का, आज काय काय पाहायचं काय काय नाही. मी तर केव्हाची म्हणजे यूट्यूबवर, गुगलवर सर्च करते आहे की इथे काय काय पाहण्यासारखं आहे. आता एका दिवसात सर्वच तर काही होणार नाही. आमचं चाललं आहे, आरूच्या पप्पांचं, माझं किंवा आमच्यासोबत जी शिल्पाची फॅमिली असते नेहमी, आमची ट्रिप पार्टनर. सो तेही तयार आहेत की उद्याचाही मुक्काम आपण इथेच करूयात, म्हणजे आजचाही मुक्काम इथे करू, उद्या बघू आणि उद्या सायंकाळी घरी जायला निघू. पण तिसरी जी फॅमिली आहे ते बहुतेक त्यांची इच्छा नाही. सो बघू, ते जर तयार झालेत तर मग उद्याचाही आजचाही आमचा मुक्काम असू शकतो. म्हणजे राहिलेले पॉईंट एक्सप्लोअर करून नंतर घरी जाऊ असं समथिंग काहीचं प्लॅनिंग आहे. पण ठीक आहे ना, आजचा जरी दिवस मिळाला, आजही जास्तीत जास्त पॉईंट एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू. म्हणजे असे आरोहीचे पप्पा म्हणतात. पण माझं असं आहे, कमी पॉईंट एक्सप्लोअर केले तरी चालतील, पण प्रत्येक ठिकाणी वेळ देता यायला पाहिजे. म्हणजे असे धावत पडत मला नाही एक्सप्लोअर करायचे. बघू आता कसं होतं, काय होतं, सर्व तुमच्यासोबत मस्त शेअर करते. सो स्टे ट्यून. सो इथे आम्ही दोघी मालकींनी ट्युनिंग केलं होतं. सॉरी, दोघींनी नाही, तिघांनीही. पिहूही व्हाईट कलरचंच टी शर्ट घातलेला, पण थोडाफार त्यामध्ये म्हणजे ऑरेंज शेड जास्त होता.
म्हणून मी चुकून दोघी म्हटलं, पण त्याने हे ऐकलं की मग भांडेल माझ्यासोबत म्हणून. आणि म्हणजे मला ही हॉटेल इतकी आवडली, हॉटेल मीन्स म्हणजे फक्त ही खिडकी, म्हणून माझा मुक्काम म्हणजे उठली तेव्हाची या खिडकीतच आहे. तिथे 2 छोट्या-छोट्या चेअर्स, टेबल वगैरे ठेवलेला होता आणि सोबतच कॉफी, ग्रीन टी वगैरे ही ठेवलेली होती. म्हणून म्हटलं चला जरा ग्रीन टी पिऊयात म्हणजे फ्रेश वाटेल. आणि काय झालं, सकाळी सकाळी आरोहीचे पप्पा किंवा मग शिल्पाचे मिस्टर वगैरे हे खाली गेले होते ब्रेकफास्ट करायला. आम्हालाही इन्सिस्ट करत होते, पण इच्छा काही नव्हती. सो त्यांनी जिलेबी वगैरे आणली होती, ती खाल्ल्या गेली होती. त्यामुळे आता भूकही नव्हती. म्हणून म्हटलं चला ग्रीन टी पिऊयात, फ्रेशही वाटेल आणि खाल्लेलं पचेलही. सो ग्रीन टी पिला. तेवढ्यात आली शिल्पा. त्यानंतर आम्ही भरपूर फोटो काढले. बरेचसे फोटो काढून झाल्यानंतर इच्छा नव्हती खरं तर जेवणाची किंवा ब्रेकफास्टची, तरी फोनावर फोन येत होते आरोहीच्या पप्पांचे आणि त्या दादांचेही. म्हणून आम्ही दोघी खाली आलोत. खाली येताना पुन्हा एकदा जे आहे मस्त हॉटेल एक्सप्लोअर केली. हे झुंबर तर इतकं आवडलं मला की काय सांगू. तसेच भिंतीला जे डायमंड शेपमध्ये काचं होते तेही भयंकर सुंदर दिसत होते. सो खाली आलो. सर्वांचा ब्रेकफास्ट झालेला होता आणि त्यानंतर आमची इच्छा नसूनही आम्हाला ब्रेकफास्ट करावाच लागला. पण ब्रेकफास्ट छान होता, त्यामुळे पोटभर मस्त खाऊन घेतलं. आणि त्यानंतर आमची चर्चाच चालू होती, आज कोणकोणते पॉईंट पाहायचे, कोणकोण आपल्या स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने किती पॉईंट पाहिल्या जातील किंवा जिप्सी करावी लागेल का. सो हे दोघं जण तर एकमेकांकडे बघत चर्चा चाललेली. सो आम्ही दोघीच गेलो एका शॉपमध्ये, त्यांना बोललो की पंचमढीच्या म्हणजे सर्व स्पॉटची लिस्ट असेल तर द्या ना प्लीज. सो त्यांनी दिली आम्हाला, सोबतच एका जिप्सीवाल्यानेही दिली. वेगवेगळे रूट्स असतात बघा, त्यानुसार आपल्याला जिप्सी जी आहे हायर करावी लागते. जिप्सी हायर नसेल करायची तर इथे स्कूटीची सुद्धा व्यवस्था आहे. पूर्ण दिवसासाठी तुम्हाला स्कूटी मिळते आणि त्यासाठीचे लागणारे पैसेही फार कमी पे करावे लागतात. आणि तुम्ही 1-2 जण असाल तर मग तुम्हाला स्कूटीच परवडते, कारण जिप्सीचं भाडं बऱ्यापैकी असतं. आम्ही 3 फॅमिली होतो आणि आम्ही पूर्ण एक जिप्सी जी आहे हायर केली होती आणि तिच्यासाठी आम्हाला जवळपास 3400 रुपये भरावे लागले. त्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची फी पण इन्क्लूड होते आणि सोबत तुम्हाला गाईड घ्यायचा असतो. पण आजकाल म्हणजे गुगल बाबावर सर्व काही मिळतं, त्यामुळे आम्ही गाईड काही घेतला नाही. आणि तसंच जे आहे आम्ही आमच्या पुढच्या जर्नीसाठी निघालो. चला आता काय काय एक्सप्लोअर करणार आहोत आज, कसं कसं ते सर्व 1 बाय 1 तुमच्यासोबत शेअर करते. सो सर्वात आधी आम्ही येऊन पोचलेलो आहोत पांडव गुफा इथे. आणि ह्या गुफा मेन जे मार्केट आहे त्यापासून 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गुफेच्या समोर हे पांडव उद्यान आहे आणि इतकी सुंदर सुंदर, इतक्या वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या शेपची जे आहे तिथे फुलं आहेत. या उद्यानात डेकोरेशनसाठी, फोटोज वगैरे काढण्यासाठी अशा झोपड्या पण बांधलेल्या आहेत. उद्यान खूप सुंदर आहे. उद्यानाच्या एक्झॅक्ट मागे जे आहे 5 पांडवांच्या गुफा आहेत. पांडव गुफा म्हणतात त्याला. आणि या पांडव गुफावरूनच या हिल स्टेशनला पंचमढी असं नाव पडलेलं आहे. सो आता आम्ही आलेलो आहोत पांडव गुफा आणि खरंच खूप मस्त आहेत. नॅशनल हेरिटेज आहेत आणि पाहण्यासारखे आहेत. सर्व गुफा बंद आहेत. ह्या सर्व गुफा दगडात कोरलेल्या आहेत, पहाडात कोरलेल्या आहेत आणि रस्ते बघितलेत ना तुम्ही, खूप सांभाळून चढावं लागतं. छोट्या छोट्या, काही मोठ्या, अशा एकूण 5 गुफा आहेत. भीमाची जी गुफा आहे ती फार मोठी आहे, बाकी थोड्या छोट्या छोट्या आहेत. आणि असं म्हणतात द्रौपदीची जी आहे ती सर्वात स्वच्छ, सुंदर आणि मोठी आहे गुफा. पण या सर्व गुफांना आता दरवाजांनी लॉक केलेलं आहे, दरवाजे लावून लॉक केलेलं आहे. कारण लोक तिथे जाऊनही आगाऊपणा करतात, अनैतिक काम करतात असं त्यांचं म्हणणं होतं. एक गुफा उघडी दिसली. सो म्हटलं चला आपण ती आतून बघू. सो तिथे काही लोकांनी घाण करून ठेवलेली होती, म्हणजे लोकांच्या डोक्यातली घाण अशी बाहेर काढून ठेवतात की काय असं वाटतं. खरंच तिथे लिटरली सुसू केलेली होती आतमध्ये, आणि ते पण एंट्रीच्या जागेवर. त्यामुळे आत काही जाता आलंच नाही. पण खरंच गुफा खूप सुंदर आहेत, अगदी पाहण्यासारख्या आहेत. सो पांडव गुफा बघून झाल्यात आमच्या. आता सर्व गुफा बंद आहेत, कारण लोकांमुळेच बंद केल्या असत्या. आता आम्ही जातो आहोत दुसऱ्या पॉईंटकडे. चला
चला आता मी पांडवबाग सोडत आहोत आणि आता पुढच्या पॉईंटला भेटते तुम्हाला. डिटेलमध्ये तर मी काही सांगू शकत नाही, कारण आम्ही गाईड घेतलेला नाही. गाईड असला की तो कसं पूर्ण इन्फॉर्मेशन देतो आपल्याला, पण गाईड नसल्यामुळे जितकं मला इथे कळतं आहे वाचून वगैरे तितकंच मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. इथे तुम्ही अशा प्रकारचे बाईक रायडिंग पण करू शकता, पण आमच्याकडे वेळ फार कमी आहे, सो आम्ही ह्या सर्व गोष्टी टाळत आहोत. आता यानंतरचे जेवढे पॉईंट आहेत ते जंगलात आहेत आणि त्यासाठीची परमिशन इथे काढावी लागते. म्हणून आता आम्ही आलेलो आहोत बायसन लॉज इथे. इथे काही सेल्फीज वगैरे काढल्यात. आणि इथे वानिकी संग्रहालय आहे. आतमध्ये आता शूट करायला परमिशन असेल का नाही माहीत नाही, पण बाहेरनं दाखवते बघा. इथे 2 म्युझियम आहे, हे वानिकी संग्रहालय आणि एक ते आहे, तिथे गेल्यावर सांगतेस तुम्हाला. या म्युझियममध्ये पचमढीची बरीचशी माहिती दिलेली आहे. इथे कोणकोणते पॉईंट आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, कोणकोणते ॲनिमल्स आहेत जे पचमढीच्या जंगलांमध्ये आढळतात, किंवा कोणकोणत्या वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, याची माहिती मिळेल. फोटो विथ बफेलो. आता हेच राहिलं होतं, बफेलो सोबत सेल्फी काढायला. रजत प्रताप राहिला आपला. हो, करेंगे क्या भाई तुम? MP मध्ये किंवा पचमढीच्या जंगलामध्ये जे जे पक्षी आणि जे जे प्राणी आढळतात ना, त्या सर्वांची फोटो आणि त्यांची माहिती वगैरे जी आहे या संग्रहालयात दिलेली आहे. खूप मस्त आहे, म्हणजे बरीचशी इन्फॉर्मेशन मिळतं आपल्याला त्यातनं. तर ती बघितली. आता समोर पण हे आहे आरूचं, हे एक म्युझियम आहे सर. आणि आरू आत्ताच थकलेली आहे, हो ना आरू? हा सेकंड पॉईंट आहे फक्त, आणि आरूने इथेच दम तोडला. आणि या म्युझियममध्ये आमचं स्वागत केलं या घुबडांनी. इथे वेगवेगळ्या प्राण्यांची अंडी, त्यानंतर वेगवेगळे सापांचे प्रकार आणि बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या होत्या. त्यांची पूर्ण माहितीही होती. तर त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी वाचायचा आणि बघायचा आम्ही प्रयत्न केला. सो दोन्ही म्युझियम बघितले. काही नाही, फक्त प्राण्यांची, पक्ष्यांची आणि ॲनिमल्स नेचरची माहिती आहे. आता आम्ही इथे एक ना सुवेनियर शॉप म्हणून आहे. शॉपिंग तर काय करून मिळणार नाही, पण चला बघूयात काय काय कसे कसे कपडे आहेत ते. शॉपिंग करायला आले असतील तुझे पप्पा. म्युझियमच्या बाजूलाच एक शॉप होतं, तिथे बऱ्याचशा गोष्टी होत्या छान. क्वालिटी खूप छान होती, तेवढेच महागडेही होते. त्यामुळे आम्ही फक्त एक्सप्लोअर केलं, घेतलं काहीच नाही. फक्त एक टोपी घेतली आणि शॉपच्या बाहेर पडलो, कारण आणखी बऱ्याचशा गोष्टी बघायच्या बाकी आहेत आमच्या. हो, आता आम्ही आलेलो आहोत जंगलात आणि आता आम्ही चाललेलो आहोत बी फॉलला. जमुना प्रपात असं काहीतरी नाव आहे त्याचं. आणि इथे एक वॉटरफॉल असणार आहे, माहीत नाही आता, म्हणजे या दिवसाचा तो वॉटरफॉल प्रवाहित असेल का नाही, पाणी असेल का नाही. हे थोडं आज जंगलात होतं. आणि इथे जे आपण आता बायसन लॉजला तिकीट वगैरे काढलेत, म्हणजे परमिशन घेतली, ती दाखवायची होती, सो ती दाखवली. आणि बी फॉलला जाण्याचा रस्ता इतका सुंदर आहे की काय सांगू. म्हणजे डेस्टिनेशन तर सुंदर असतं, पण जो रस्ता असतो जो आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतो तोही म्हणजे खूप जास्त सुंदर असतो. सो काही अंतरावरच गाड्या थांबतात, तिथनं पायी यावं लागतं. नंतर काही पायऱ्यासुद्धा आहेत आणि त्या चढत उतरत जे आहे, फायनली आम्ही या फॉलजवळ पोचलो. बाय द वे, हा बी फॉल नाही आहे, हा फक्त मध्ये लागलेला एक ओढा आहे. पण तरी तुम्ही बघू शकता, इतका सुंदर आहे ना, जे म्हणतो ना आपण सुकून, तो इथे मिळतो खरं. हा फॉल पण इतका सुंदर आहे ना, आवाज येतोय ना तुम्हाला. आणि आत्ता जो मेन फॉल आहे बी फॉल, तो बघायला चालू आहे आम्ही. 400 मीटर वर जावं लागतं. वर जायचं, नंतर खाली जायचं. 400 मीटरच्या पायऱ्या खाली उतरून यायचं आहे आणि तेवढ्याच वर चढून जायचं आहे. पण तरी मी सांगेल तुम्ही इथे नक्की या, कारण वर्थ इट आहे. इथला व्ह्यू इतका सुंदर आहे, खूप मस्त. म्हणजे आता उतरून तर काही थकवा आलेला नाही, चढताना भयंकर थकवा येईल खरा, पण वर्थ इट आहे. व्ह्यू बघून मस्त सर्व थकवा निघून जातो आणि खूप मस्त वाटत आहे इथे. आणि इतकं पंखा लागल्यासारखं आणि खूप मस्त मस्त फील होतं, अगदी हलकं हलकं. ए थांब ना पोरी.
400 मीटर पायऱ्या उतरून खाली जायचं आहे हे बोर्ड वाचल्या वाचल्या आमच्या ग्रुपमधल्या अर्ध्या लोकांनी जे आहे तिथेच हात टेकले आणि आम्ही खाली येणार नाही असं सांगितलं. अर्धे म्हणजे जवळपास सर्वच. फक्त मी, शिल्पा आणि आमच्यासोबत आणखी एक ताई होत्या म्हणजे आमच्याच ग्रुपमधल्या. आम्ही तिघी फक्त खाली आलोत. अर्ध्यात आलो ना तिथनंच हा वॉटरफॉल इतका सुंदर दिसत होता की काय सांगू. सो तिथे त्या ताईंनी आणि शिल्पाने हे हात टेकले, बोलले आम्ही खाली येणार नाही, स्नेहा कॅपॅसिटी संपली. पण स्नेहाची काही कॅपॅसिटी, एनर्जी काही संपत नाही. म्हणून स्नेहा अगदी वॉटरफॉलपर्यंत आली. तिथे येऊन त्याचा भरपूर आनंद घेतला. इतका सुंदर दिसत होता की काय सांगू. इथे आली, भरपूर व्हिडिओ क्लिप्स घेतल्या, फोटो घेतलेत आणि त्यानंतर मोबाईल साईडला ठेवून म्हणजे फक्त शांत बसून जे आहे त्याचा आनंद घेतला. ये फॉल निकल गया हमारा. बीसारखं उडायची व्यवस्था पाहिजे होती ती. बीसारखं बटर. उतरताना छान वाटलं पण चढताना देव आठवलेत. तरीसुद्धा आलोत बाबा एकदाचं वर. पुन्हा हा ओढा बघून अगदी म्हणजे पूर्ण थकवा गेला. मुलं इथे मस्त मॅगी वगैरे खात बसली होती. सो टेस्ट करून बघितली. म्हटलं चला पहाडातली मॅगी कशी लागते ती. त्यानंतर निंबू पाणी पिलं ज्याची आम्हाला खूप जास्त गरज होती. आणि लगेच दुसरा पॉईंट पाहायला निघालो, रिचगड. रिचगडसुद्धा पचमढीमधला एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि हा पूर्ण एरिया जंगल आहे, फॉरेस्ट आहे, त्यामुळे खूप वेगवेगळे प्राणी पाहायला मिळाले. इथे तुम्हाला म्हणजे कॅमेऱ्याने कॅप्चर नाही केलं पण आम्ही डोळ्यांनी बघितले. मोठे मोठे बायसेन बसून होते आणि म्हणूनच या एरियात जो बायसेन लॉज बघितला ना तुम्ही, म्हणजे याच्याच नावावरनं त्याचं नाव ठेवलेलं असावं. चला फायनली रिचगडला पोहोचलो. तो आता आम्ही चढतो आहोत रिचगड. हाही एक पॉईंट खूप पाहण्यासारखा आहे. आता वर चाललोय. वर काय काय आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. पण खूप वर चढावं लागतं, कोणताही पॉईंट असू देत. चढायला उतरायला असे पायात घोडे येतात की काय सांगू. पण खूप मस्त वाटते. देखो देखो मुझे छोड़ न देना, मैं रहूंगी अकेले में, मुझे लेके चलो ना. या पॉईंटला तुम्हाला फक्त दगडं आणि मोठे मोठे पहाड पाहायला मिळतील आणि त्याच्या आतमध्ये लपलेल्या ह्या छोट्या मोठ्या भरपूर गुंफा. आणि या गुफेमध्ये आधी आदिवासी लोक राहायचे असं म्हणतात. ही एक मोठी गुफा आहे आणि त्याच्या दुसऱ्या साईडला पूर्ण जंगल आहे, त्यामुळे तिकडे जायची परमिशन नसते. मात्र ही जी गुफा दिसते तुम्हाला छोटीशी, इथे जायची परमिशन आहे. सो आम्ही इथेही गेलो. इतकं थंड वाटतंय ना इथे, इतकं थंड. म्हणजे एसीची हवा, हो ना, म्हणजे एसीची हवा काय असते. वाव, छान, खूप मस्त थंड वाटतंय. आणि बापरे, इतकं किती सुंदर ना. लेक वगैरे कुठं, लेक दूर आहे का आणखी. रिचगड खूप सुंदर आहे खरंच. गुफा आहेत आणि खूप मस्त आहेत, खूप सुंदर. आलेत ना तुम्ही कधीतरी पचमढीला तर नक्की रिचगडला भेट द्या. आता एक छोटीशी गुफा दाखवते तुम्हाला, ती पण मस्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे दगड. इथे ही छोटी गुफा आहे, यामध्येही आम्ही गेलो. आतमध्ये भयंकर अंधार, त्यामुळे मोबाईलचे टॉर्च लावल्यात आणि काही नाही, या गुफेतून जायचं आणि अगदी बाहेरच्या साईडलाही आपल्याला सोडते. सो अशी काहीशी होती पण भरपूर मजा आली. चल, छोट्याशा गुफेमधनं आम्ही बाहेर आलोत. अरू इतकी भीत होती, तिला म्हटलं चल ग बाई भेकाड. आता म्हणते आलो ग मम्मा. पण असा दम लागतोय काय सांगू. पण मजा भरपूर येते. पैसा वसूल ट्रिप. आणि त्यानंतर आता आम्ही चाललोय धूपगड, जो पचमढीमधला सर्वात उंच गड आहे, सर्वात उंच जागा आहे. आणि इथे आम्हाला पायी नाही चालावं लागलं. अगदी इतकं उंच असून शेवटपर्यंत रस्ते आहेत, तेही छान. आणि खूप सारे मध्ये पॉईंट लागत होते आणि जे जिप्सीवाले दादा होते ते आम्हाला मस्त व्यवस्थित ते सर्व पॉईंटची इन्फॉर्मेशन देत होते.
आणि म्हणजे जलगल्ली का असेना किंवा म्हणजे 2-3 नावं सांगितले त्यांनी, आता मी ते विसरले, पण खरंच पाहण्यासारखे होते. हा धूपगड इतका उंच आहे की याच्या टोकावरनं चौरागडचं मंदिरही दिसत होतं. म्हणजे अस्पष्ट होतं पण मंदिर व्हाईट असल्यामुळे ओळखायला येत होतं. त्यानंतर या नागमोडी वळणांनी आम्ही खालून वर आलेलो, ते मी इथे झूम करून तुम्हाला दाखवते आहे. सो धूपगडचा जो सनराईज पॉईंट होता तो बघितला आम्ही, पण सनराईज केव्हाचा झालेला आहे, आता वाजलेले आहेत 1:30. सो आता सनसेट पॉईंट पाहायला चाललो आहे. सो सनसेटसुद्धा दिसणार नाही, फक्त व्ह्यू दिसेल तिथनं. धूपगडवर यायचं असेल तर एक तर सकाळी या सनराईज पाहायला, एकतर मग सायंकाळी या सनसेट पाहायला, नाहीतर मग इथे दगडांशिवाय काहीच दिसत नाही. नाही असंही नाही म्हणतायत, कारण भरपूर छान ग्रीनरी, दगडांचे पहाडच्या पहाड पर्वत तुम्हाला पाहायला मिळतील आणि खरंच खूप मस्त वाटतं, इतकं थंड थंड. धूपगडावर सुद्धा एक छोटंसं म्युझियम आहे. त्यामध्ये म्हणजे जेवढे काही पंचमढीतले पॉईंट आहेत त्यांचे फोटोज किंवा जे आधी सांगितलं ॲनिमल, पक्षी, वृक्ष, वनस्पती, सर्व गोष्टींचे फोटो आहेत. म्हणजे तुम्ही एवढं जरी बघितलं ना तर पचमढीमध्ये काय काय आहे त्या सर्वांची कल्पना तुम्हाला येईल. आता आम्ही धूपगडचा जो सनसेट पॉईंट आहे तो पाहायला निघालोय. सनसेट तर काही दिसणार नाही, कारण आत्ता वाजलेले आहेत 2. किती वाजले तो? 2 वाजलेत ना. पण म्हटलं चल, पण तिथनं व्ह्यू खूप छान दिसतो असं लोकांनी आम्हाला सांगितलं, त्यामुळे आम्ही आलोत. सनसेट तर काही दिसला नाही, पण व्ह्यू मात्र खूप सुंदर होता. अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा होता. आता ऊन असल्यामुळे मोबाईलने इतकं सुंदर कॅप्चर केलं नाही, पण डोळ्यांनी बघायला ना खूप 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 जास्त सुंदर होता. इथपर्यंत आम्ही दोघं नवरा बायकोच आलेलो, त्यामुळे भरपूर एन्जॉय केलं, मस्त फोटो काढलेत. त्यानंतर आम्ही छान नाश्ता केला आणि लगेच जे आहे धूपगड उतरलो. शॉपिंगसाठी बरीचशी शॉप होती, सो इथे काही शिल्पाने आणि मी थोडीफार जी आहे शॉपिंग केली. आणि त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आमचा पाहायचा राहिलेला होता, जटाशंकर. सो तो पाहण्यासाठी आम्ही निघालो. जिथे आमची गाडी पार्किंग केलेली होती तिथे अगदी हाकेच्या अंतरावर जटाशंकर होतं, पण इथे शॉपिंगसाठीही भरपूर दुकानं होती, सो तीही एक्सप्लोअर करायची होती. सो थोडीफार बघितली, कारण शॉपिंग फारशी काही करायचीच नव्हती. पण हो, आपल्यापेक्षा ना या एरियामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्वस्त आहेत असं आम्हाला आढळलं. ब्लँकेट तर इथे किलोने मिळत होते, पण आम्ही एकही घेतलं नाही. याचा पस्तावा आता घरी येऊन होतोय मला. आता आम्ही चाललेलो आहोत जटाशंकरला. आय थिंक हा आमचा शेवटचा पॉईंट असणार आहे, आणि हा पण पूर्ण पहाडात आहे, मस्त गुफेसारखा आय थिंक, कारण बघा इथे पहाडच पहाड दिसत आहेत. मंदिराच्या परिसरात बरीच शॉपिंगची दुकानं आहेत. त्यानंतर ही देवांची सुंदर मूर्ती आहे, आणि ही शंकराची मूर्ती तर दगडांमध्ये कोरलेली आहे असं म्हणतात. खूप सुंदर आहे. त्यानंतर लगेच आम्हाला इथे ही 200 मीटरच्या पायऱ्या होत्या. खाली जायचं होतं, अगदी पहाडाच्या म्हणजे पायथ्याशी नाही, पहाडाच्या खाली जायचं होतं असं म्हटलं तरी चालेल. आणि हे दृश्य पाहूनच इतकं छान वाटतं, इतकं सात्विक भाव येतात, इतकं भक्तिमय वातावरण इथलं की काय सांगू. पहाडाच्या अगदी खाली जे आहे जटाशंकर आहे, इथे स्वयंभू शंकराची पिंड आहे. आणि असं म्हणतात भस्मासुराच्या भीतीने इथे जे आहे शंकराने आपला वेश बदलला होता आणि जटा काढून ठेवल्या होत्या, म्हणून याला जटाशंकर असं नाव पडलं. इथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर इथेही हा कुंड तयार झालेला आहे, यामध्ये ही शंकराची पिंड आहे. तिथे धनुष्य नाही, त्रिशूल बघून तुमच्या लक्षात येईलच. तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. या कुंडात बरेच लोक हातपाय धुवत होते. त्याचं मला आश्चर्य वाटत होतं, कारण म्हणजे तिथे शंकराची पिंड आहे, त्या कुंडात पाय तरी कसा घालावा असं लोकांना वाटतं, हे मला कळत नव्हतं. मी तरी बाबा फक्त डोळ्याला पाणी लावलं, केसांना पाणी लावलं, आशीर्वाद घेतला. जटाशंकर मंदिराच्या थोडं वर आलं की वरच्या साईडला हनुमानाचं एक मंदिर आहे, आणि तिथे आपलं रामसेतू बांधताना ज्या शिलांचा, दगडांचा यूज केला होता तोही दगड इथे पाहायला मिळाला. सो छान फ्लोट करत होता, हे बघून आरोहीला तरी भरपूर आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर इथे एक छोटीशी गुफा आहे, त्यामध्ये शंकराची पिंड होती, तिथेही दर्शन घेतलं.
आता तुम्ही जे मंदिर बघितलं ना, तिथे रामसेतू बांधताना जे दगड यूज केले गेले होते, सो तो दगडही ठेवलेला होता जो तुम्ही बघितलाय आता. पण त्यामध्ये पाणीच नव्हतं, त्यामुळे तो फ्लोट करत नव्हता. तिथनं आतनं येऊन इथनं बाहेर यायचं होतं बघ. इथनं बाहेर यायचं होतं, पण आमचे शूज तिथे होते, त्यामुळे आम्ही पुन्हा रिटर्न आलो. आणि त्यांचं म्हणणं होतं तुम्ही तिथनंच निघून या, म्हणजे तुमची परिक्रमा पूर्ण होईल. अरे यार, आता मी झाली नाही. जसं मी बोलले, भरपूर स्टॉल होते, भरपूर वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. इथे लाकडाचे जे आहे आपण पोळी ठेवायचे जे पॉट यूज करतो ते होते. बऱ्याचशा गोष्टी होत्या, पण त्या काही आम्ही घेतल्या नाहीत. लगेच पार्किंगमध्ये आलोत आणि आत्ता आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. मध्ये ह्या लहानपणीच्या आठवणीही दिसल्या. अशा लहानपणी आपल्या किती गोड्या बिस्किटं मिळायची ना, छोटी छोटी. सो ती मात्र मी घेतली आठवणीने आणि आरोहीला आमच्या लहानपणीच्या बऱ्याचशा आठवणी आम्ही दोघांनी सांगितल्या. पार्किंगमध्ये आलोत. आता इथे आसपासनं भरपूर गर्दी होणार आहे. हॉटेल्सही कमी पडतात, तेव्हा लोक याच पार्किंगमध्ये गाड्यांमध्ये झोपतात आणि इथेच बनवून वगैरे खातात, जसं माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल. सो पचमढी फिरायला खरंच खूप स्वस्त आहे आणि खूप सुंदर आहे. इतकी सुंदर जागा मी तरी माझ्या लाईफमध्ये आणखी बघितलेली नाही. त्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोत. आज शिल्पाच्या मुलीचा वाढदिवस होता. सो या हॉटेलमध्ये आम्ही तो मस्त सेलिब्रेटही केला, जेवण केलं आणि चला आता उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळतील माझे रेग्युलरचे ब्लॉग. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि पचमढी मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.